नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचे करंट अफेअर्स त्यातील पहिला प्रश्न, कसोटी सामन्यातील पहिली भारतीय महिला अंपायर होण्याचा मान कोणाला मिळाला? वृंदा राठी, स्मृती मंधाना, दीप्ती शर्मा, शेफाली वर्मा. योग्य उत्तर काय? वृंदा राठी यांना कसोटी सामन्यातील पहिली भारतीय महिला अंपायर होण्याचा मान मिळाला. ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमधील कोणत्या फळास देशातील भौगोलिक मानांकनात स्थान मिळाले आहे? म्हणजे GI टॅग. पठडी, चिंच, जांभूळ, तूर, ज्वारी. तर याचं योग्य उत्तर काय? पर्याय क्रमांक 2. ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमधील जांभूळ या फळास भौगोलिक मानांकनात स्थान मिळालेले आहे. UK रेल अवॉर्ड मिळणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण? स्मितल, गौरी झा, दिया मिर्झा, द्रौपदी मुर्मू. योग्य उत्तर काय आहे? स्मितल. आता रिसेंटली ज्या महिलांना पुरस्कार मिळालेले आहेत ते आहे सुप्रिया सुळे यांना संसद महारत्न पुरस्कार मिळालेला आहे. सुधा मूर्ती यांना ग्लोबल इंडिया अवॉर्ड हा मिळालेला आहे. एकता कपूर यांना आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार. दिया मिर्झा आहे यांना मदर टेरेसा मेमोरियल अवॉर्ड तसेच पेटाचा पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाला आहे. स्पोर्ट्स बिझनेस लीडर ऑफ द इयर 2023 कोणास मिळाले आहे? जय शहा, दिया मिर्झा, सुनील शेट्टी, सुप्रिया सुळे. तर याचे उत्तर काय? पर्याय क्रमांक 1 जय शहा. महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे दिला जाणारा साहित्य जीवन गौरव पुरस्कार 2023 कोणाला मिळाला आहे? डॅनियल बेरनबोईम, अली अबू अवाद, तारा भावळकर, नितीन पवार. योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3 तारा भावळकर यांना साहित्य जीवन गौरव पुरस्कार 2023 मिळालेला आहे. महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे दिला जाणारा समाजकार्याचा विशेष पुरस्कार 2023 कोणास मिळाला आहे? डॅनियल बेरनबोई, अली अबू अवाद, तारा भावळकर, नितीन पवार व शांताराम चव्हाण. तर योग्य उत्तर काय? पर्याय क्रमांक 4 नितीन पवार व शांताराम चव्हाण यांना समाजकार्याचा विशेष पुरस्कार 2023 हा महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे मिळालेला आहे. महाराष्ट्र फाउंडेशन यांच्याबद्दल आपण जरा जास्त माहिती घेऊ की अमेरिकेत स्थायिक झालेल्या मराठी लोकांनी महाराष्ट्र फाउंडेशनची स्थापना केलेली आहे. त्यांच्यातर्फे विविध पुरस्कारांचा यावेळेस पुरस्कार वेगवेगळ्या व्यक्तींना देण्यात आले. त्यातील आता जो बघितलेला आपण पुरस्कार होता साहित्य जीवन गौरव पुरस्कार तो मिळाला तारा भावळकर यांना. त्या कोण होत्या? ज्येष्ठ साहित्यिक व संत साहित्य अभ्यासक. त्यानंतर समाजकार्याचा विशेष पुरस्कार होता तो मिळाला शांताराम चव्हाण व नितीन पवार यांना, जे की असंघटित व कष्टकरी लोकांसाठी काम करतात म्हणून त्यांना समाजकार्याचा विशेष पुरस्कार मिळाला. त्यानंतर होता सत्यशोधक पद्धतीने विवाह करण्याची चळवळ चालविणारे कानपूर यांच्यातील जे अर्जक संघ आहे त्याच्यातील शिवकुमार भारती यांना डॉक्टर नरेंद्र दाभोळकर स्मृती पुरस्कार मिळालेला आहे. मिस इंडिया USA 2023 चा किताब कोणी जिंकला? रिजुल मैनी, कविता पवार, उर्मिला चव्हाण, स्मृती गंधा. योग्य उत्तर आहे रिजुल मैनी यांनी. कोणत्या पिकापासून इथेनॉल बनविण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे? ऊस, शेवाळ, ज्वारी, बाजरी. योग्य उत्तर काय? ऊस. ऊसापासून इथेनॉल बनविण्यास सरकारने मान्यता दिलेली आहे. ग्रामीण भागातील महिलांसाठी कोणती योजना अंमलात आणली गेली? पॅरा ऑलिम्पियाड, नमो शेती विकास, नमो ड्रोन दीदी, स्त्री जागर. तर योग्य उत्तर काय? नमो ड्रोन दीदी. आता ग्रामीण भागातील महिलांसाठी वेगवेगळ्या योजना अंमलात आणल्या गेलेल्या आहेत परंतु ह्या तिन्ही योजनांचं नावच नाही आहे. हे नमो ड्रोन दीदी आत्ता लॉन्च केले जे की स्पेशली ग्रामीण भागात ज्या शेती करणाऱ्या महिला आहे त्यांच्यासाठी ही योजना राबवली गेली आहे. केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने कोणत्या गावाची निवड सर्वोत्कृष्ट पर्यटन ग्राम म्हणून केली आहे? कोल्हापूर, सांगली, शिरपूर, किरीटकोण. योग्य उत्तर काय? किरीटकोण याने सर्वोत्कृष्ट पर्यटन ग्राम म्हणून याची निवड जी आहे सर्वोत्कृष्ट पर्यटन ग्राम म्हणून केंद्र सरकारने केलेली आहे. फ्रेंड्स, जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपल्या ज्या टेलिग्राम ग्रुप आहेत याच्यावरती या पूर्ण व्हिडिओची PDF तुम्हाला मिळून जाईल. आपला यूट्यूबचा गुडविल अकॅडमीचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा व इंस्टाग्रामला सुद्धा आपण फॉलो करा. तिथं आपण शॉर्ट्समध्ये बरेच कंटेंट अपलोड करत असतो. थँक्यू.